पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। राज्यात अन्न आणि नागरी पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिकांची पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे। यामध्ये अंत्योदय, केशरी आणि पांढऱ्या शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे। 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे। या काळात रेशन कार्ड धारकांना रहिवाशाचा पुरावा द्यावा लागणार आहे। 15 दिवसांच्या मुदतीत रहिवासीचा पुरावा देऊ न शकणाऱ्या शिधापत्रिका थेट रद्द करण्यात येणार आहेत। केंद्र सरकारकडून रेशन धान्याबाबत लाभार्थ्यांचा इष्टांक ठरवला जातो। नव्यानं समाविष्ट होणाऱ्या लाभार्थ्यांना या इष्टांकात सामावून घेण्यासाठी राज्य सरकारनं अपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम सुरू केली आहे। त्यानुसार 1 एप्रिल ते 31 मे या काळात संबंध राज्यभर अपात्र लाभार्थी शोधले जाणार आहेत। राज्य सरकारनं रहिवासी पुरावा न देणाऱ्यांची शिधापत्रिका थेट रद्द करण्याच्या सूचना दिल्यात। अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी रास्त भाव दुकानदारांकडून अर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे। या अर्जासोबत शिधापत्रिका धारकांना हमीपत्र द्यावं लागणार आहे। तसेच अर्जासोबतच रहिवाशाचा पुरावा द्यावा लागेल। त्यात भाडे पावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, गॅस जोडणी क्रमांकाची पावती, बँकेचे पासबुक, विजेचे बिल, फोन मोबाईल बिल, वाहन परवाना, कार्यालयीन तसेच अन्य ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी एक दाखला द्यावा लागेल। सदर अर्ज हे दुकानदारांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करायचे आहेत। क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून या अर्जाची तपासणी करण्यात येईल। त्यानंतर रहिवाशाचा पुरावा दिलेल्यांची स्वतंत्र यादी केली जाईल आणि पुरावा न दिलेल्यांची वेगळी यादी करण्याचे निर्देश देण्यात आलेत। ज्या लाभार्थ्यांनी रहिवासी पुरावा दिलेला नाही अशांना तो देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात येईल। या मुदतीत पुरावा सादर न केल्यास थेट शिधापत्रिका रद्द करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेत। ही तपासणी करताना एका कुटुंबात एकाच पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत। 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणं आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून केला जाईल। अपवादात्मक परिस्थितीत संबंधित तहसीलदार अथवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून ती तपासणी करावी। तसेच एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।